हॅलो आई. हा हॅलो महेश. अरे तू इथेच येतोयस ना स्वानंदीकडे? हो हो हो. मग तुला वेळ आहे का निघायला अजून? हा मी जरा बिझी आहे. मी एक काम करतो, निघालो ना की तुम्हाला मी फोन करतो. हो पण आम्ही वाट बघतोय. हा आणि महेश याने ठेवला फोन. किती वेळा खोटं बोलायला लावणार आहेस अजून? अगं तू काय करतेस? बस बस इथे बस 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 हळू हळू बस. सावकाश सावकाश. पाठ टेकव. काय ग तू कशाला आलीस आई? फोन होता ना उशाशी, मला बोलवायचं ना, मी आलो असतो. तू इतका अस्वस्थ इतका बेचैन असताना मी कशी स्वस्थ बसून राहीन महेश? तू स्वानंदीकडे जायचं होतास ना? हे जा बस वाटत आहे आई. मला तुझी घालमेल कळते महेश. अरे आई आहे मी तुझी. पण हे बघ माझं ऐक महेश. अरे आमचं सगळं झालंय, आमचा संसार झालाय. आता तुमच्या दोघांचा संसार व्हायचाय. हे बघ माझं ऐक. तू संपदाला नाराज नको करूस. तिचं मन राख. तू आमची काळजी नको करू महेश. असं का बोलतेस तू? तुमच्याकडे दुर्लक्ष करीन का मी? जमणार आहे का मला हे? अरे असं म्हणून कसं चालेल? संसार करायचाय तुम्हाला एकत्र महेश. महेश मी काय बोलते? चुकलं माझं. संपदाच्या बाबतीत पूर्णपणे चुकलं. मला वाटलं होतं माझं प्रेम तिला बदलेल. असं काहीच झालं नाही ग महेश. अरे अल्लड आहे ती, लहान आहे अजून, येईल तिला समज. आई स्वानंदी तिच्यापेक्षा लहान आहे, मग ती कशी व्यवस्थित वागते? माझंच चुकलंय. मला पसंत पडली म्हणून तुम्ही पण हो म्हटलं. अरे असं नाहीये, आम्हाला पण आवडते ती. चांगल्या संस्कारी घरची मुलगी आहे म्हणून तर आम्ही पण तुझ्या लग्नात मोडता नाही घातला महेश. नाही आहे, मी हरलोय तिच्या पुढे. एक शब्द ऐकायची ना आता ताकदच उरली नाही माझ्यात. महेश काय बोलतोयस हे? आई लग्न फसलं. ची मोठी स्वप्न आहेत, नाही पूर्ण करू शकत. मला कळतच नाहीये माझं प्रेम कमी पडलंय का तिच्या मागण्या जास्त येत आहे. असं नाही काय होईल, सगळं ठीक होईल.